नमस्कार मित्रांनो, झारी न्यूजमध्ये आपले स्वागत. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत म्हणजेच DA बाबत सरकारकडून एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे. लाखो कर्मचाऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. पगारातील DAची थकबाकी अखेर कधी मिळणार? चला, संपूर्ण माहिती अगदी सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. सध्याच्या महागाईचा दर आणि AICPIच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होत आहे की यावेळेस देखील DAमध्ये 3 ते 4% मोठी वाढ होऊ शकते. ही वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात घसघशीत वाढ पाहायला मिळणार आहे. पण या आनंदाच्या बातमीसोबतच कर्मचारी एका महत्त्वाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. आणि तो निर्णय म्हणजे कोरोना काळातील प्रलंबित असलेली तब्बल 18 महिन्यांची DA थकबाकी. कोरोना महामारीच्या काळात सरकारने काही काळासाठी DA वाढ रोखली होती. तेव्हापासून आजपर्यंत कर्मचारी संघटना सातत्याने या 18 महिन्यांच्या थकबाकीची मागणी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी कॅबिनेट बैठकीत या थकीत रकमेबाबत सरकार काही सकारात्मक पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट मोठी रक्कम जमा होऊ शकते. यासोबतच आणखी एक मोठी चर्चा आता सरकारी वर्तुळात रंगू लागली आहे. ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाची. 7व्या वेतन आयोगानंतर आता कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. जर फिटमेंट फॅक्टर वाढला तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट वाढेल. DA 50% पुढे गेल्यामुळे घरभाडे भत्ता म्हणजेच HRA मध्ये देखील वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणजेच येणारा काळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरू शकतो. थकबाकी कधी मिळणार यावर अद्याप अंतिम अधिकृत मोहर उमटलेली नसली तरी सरकार लवकरच याबाबत मोठी घोषणा करू शकते. या संपूर्ण विषयावर तुमचे काय मत आहे? 18 महिन्यांची थकबाकी मिळायला हवी की नाही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सरकारी योजना आणि पगाराच्या अशाच विश्वसनीय अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.